Hello dear students. In previous lecture we have been discussed about the process of evolution. Students, आपण मागच्या टॉपिकमध्ये मागच्या पार्टमध्ये इव्होल्यूशन ही प्रोसेस म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इव्होल्यूशन हे बघितलं. येस, ओरिजिन ऑफ लाईफ अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ हे आपण डिस्कस केलं आणि आपण इव्होल्यूशनरी थिअरी पाहिली स्टुडंट्स. So what do you understand from the theory of evolution? Yes, different species of plants and animals evolved from their common ancestor. And see, we have seen that many changes occur in the characters of earlier species during the evolutionary process, and due to those changes new species arise from earlier species. So evolutionary process is an everlasting process. It is a continuous process. However, we need some proofs. We need some records that proves evolutionary process have been occurred and it is still going on. It is still continuously occurring. इव्हॉल्यूशन हे घडलेलं आहे, इव्हॉल्यूशन हे घडत जाणार आहे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आधीच्या प्रजातीपासून नवीन प्रजाती तयार होतच जाणार आहे. येस, हे प्रूव्ह करण्याकरता आपल्याला प्रूफची गरज आहे स्टुडंट्स, एव्हिडन्सेसची गरज आहे. सो ड्युरिंग द स्टडी ऑफ इव्होल्युशनरी प्रोसेस मेनी रिसर्चर और paleontologists collected many proofs, many evidences which support the process of evolution. Now in this lecture, yes, we are going to discuss about the evidences of evolution which actually support the process of evolution. So again, what are the evidences of evolution? Proofs which support evolution. स्टुडंट्स, हे जे प्रूफ्स आहेत हे सपोर्ट करतात, हे दाखवून देतात की इव्हॉल्युशनरी प्रोसेस घडलेली आहे. येस, अर्लियर स्पीशीजपासूनच न्यू स्पीशीज तयार झालेल्या आहेत. ओके, म्हणजे यावरून आपण कन्क्लुजन काय करू शकतो की आताच्या ज्या आपण स्पीशीज बघतोय ना अर्थ सरफेसवरती, यांचे पूर्वज हे सेम असावेत, जरी त्यांच्यामध्ये डिफरन्सेस आपल्याला दिसून येतात. बघा, डिफरंट स्पीशीज ऑफ ॲनिमल्स वी कॅन सी और रिलेटेड टू प्लांट्स, डिफरंट स्पीशीज ऑफ प्लांट्स आर देअर. येस, देअर कॅरेक्टर्स or many differences between the characters of the group of animals or group of plants. However, they may have been originated from common ancestor. असं जरी असलं स्टुडंट्स, आपल्याला जरी प्लांट्समध्ये ॲनिमल्समध्ये डिफरन्सेस दिसत असले तरीही स्टुडंट्स त्यांचे जे पूर्वज होते ना ते समान होते, कॉमन होते. आणि मग त्यांच्या अर्लियर स्पीशीजमध्ये इव्हॉल्युशनरी प्रोसेस दरम्यान येस कॅरेक्टरमध्ये चेंजेस होत गेले आणि त्यांच्यापासूनच आता ज्या आपण स्पीशीज बघतोय ना त्या अराईज झाल्या आहेत. हे प्रूव्ह करण्याकरता आपण इथे काही इव्हिडन्सेस बघणार आहोत. यावरून स्टुडंट्स आपल्याला कन्क्लूड होईल, क्लिअर होईल की आता ज्या स्पीशीज आहेत त्यांचे ॲन्सेस्टर हे सेम आहेत किंवा त्यांचं ओरिजिन हे सेम आहे. नाव लेट सी फर्स्ट इव्हिडन्स here is described in your textbook, that is morphological evidences. आता स्टुडंट्स आपण बघणार आहोत की मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स काय आहे आणि त्यावरून इव्हॉल्युशनरी प्रोसेस कंटिन्युअस होत गेलेली आहे हे कसं प्रूव्ह झालं आहे. ओके, नाव व्हॉट इज मॉर्फॉलॉजी स्टुडंट्स? What is morphology? Morphology, it is a branch of science which study the external characters or visible characters of living organism. Students, morphology हा एक आपण म्हणूयात सायन्सचीच ब्रँच आहे, बायोलॉजीचीच अशी ब्रँच आहे की ज्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो? येस, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स किंवा विजिबल कॅरेक्टर्स. म्हणजे काय? जी आपल्याला दृश्य लक्षणे दिसतात किंवा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम चे बाहेरून बॉडी पार्ट्स किंवा बाहेरून एक्सटर्नल अपीअरन्स कसं आहे हे कळून येतं. सो दॅट इज कॉल्ड मॉर्फॉलॉजी. सो हिअर आपण इथे मॉर्फॉलॉजीचा
सपोर्ट घेऊन हा इव्हिडन्स प्रूव्ह करणार आहोत स्टुडंट्स. सी, इन युअर टेक्स्टबुक 2 ग्रुप्स आर गिवन. The pictures of 2 groups are given. Which are those? Some animals are, the pictures of some animals are given, as well as the pictures of some plants are given. You carefully observe, first of all, in case of animal, you first of all carefully observe the group of animals. Now you can see different varieties of species of animals. See, like wild animals are there, domestic animals are there. For example, we here take an example of see, cows are there, buffaloes, related to wild animals. Yes, there is a lion or tiger. Now, is there any similarities between these animals? No, not at all. Yes, their features are different, their characters are different, many differences are there. However, here we are going to discuss about the morphology. इथे आपल्याला मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर स्टडी करायचे आहेत. सो अकॉर्डिंग टू द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर ऑफ दोज डिफरंट स्पीशीज ऑफ ॲनिमल्स, येस, यू कॅन सी सिमिलॅरिटीज बिटवीन देअर एक्सटर्नल ऑर व्हिजिबल कॅरेक्टर. स्टुडंट्स, अशा प्राण्यांच्या कितीतरी स्पीशीज पृथ्वीवरती अवेलेबल आहेत. येस, त्यांच्यामध्ये खूप सारे डिफरन्सेस आहेत. येस, फूड रिलेटेड, हॅबिटॅट रिलेटेड. पण इथे आपण मॉर्फॉलॉजिकल स्टडी करतोय की नाही, सो ते बाहेरून कसे दिसतात या इथे आपल्याला ते कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सो व्हेन यू ऑब्झर्व द एक्सटर्नल ऑर व्हिजिबल कॅरेक्टर्स ऑफ दोज डिफरंट ॲनिमल्स ऑफ फ्रॉम डिफरंट स्पीशीज, यू कॅन सी द सिमिलॅरिटीज बिटवीन देअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. स्टुडंट्स, तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसून येतील त्यांच्या व्हिजिबल कॅरेक्टरमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल we are going to concentrate the group of animals. So in case of animal group, observe the morphological characters of animal group. You can see similarities between the morphological characters of those different animal. कसं, कोणत्या सिमिलॅरिटीज दिसून येतात स्टुडंट आपल्याला इथे? वी कॅन सी द सिमिलॅरिटीज बिटवीन लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, मुलांनो त्यांच्या चेहऱ्याचा आकार, स्ट्रक्चर ऑफ इयर पिना, कानाचा आकार, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल, नाकपुड्या, पोझिशन ऑफ आईज. नाउ यू नो दॅट पोझिशन ऑफ आईज इन बिटवीन 2 आईज. येस, दॅर इज द पोझिशन ऑफ नोज. असं आहे का काही की आईज कुठेतरी दुसरीकडे आहेत? कानाची पोझिशन, यू नो दॅट पेअर ऑफ इयर पिना आर देअर, हो ना, सिंगल नोज इज देअर, हो की नाही? सो बघा, इथे आपण मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर स्ट्रक्चर करतोय. सो यू कॅन सी द सिमिलॅरिटीज बिटवीन द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ दोज ॲनिमल. लाईक यू कॅन सी द सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, चेहऱ्याचा आकार, स्ट्रक्चर ऑफ इयर पिना, कानाची जी पाळी आहे त्याची पोझिशन, त्याचं स्ट्रक्चर प्राण्यांमध्ये येस सिमिलर असतं. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नाकपुड्या यांचं स्ट्रक्चर. असं स्टुडंट्स बघा, त्यामध्ये जरी डिफरन्स असले तरी असं काहीतरी वेगळंच काही स्ट्रक्चर दिसून येतं का? नो, साधारण शेप स्ट्रक्चर हा सिमिलर आहे. पोझिशन ऑफ आईज, आईची पोझिशन दुसरीकडे कुठेतरी आहे? नो, नॉट ॲट ऑल. सो you definitely understood, students, from that study that you can see the similarities between morphological characters of those animals. Okay, in now for example, see thickly distributed hair present on their body. See students, most of the animals मध्ये ॲनिमलच्या बॉडीवरती येस थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स असतात किंवा फर म्हणतो आपण बघा स्टुडंट्स त्याला. सो शरीरावरती असणारे केसांचा जाड थर किंवा आपण त्याला फर म्हणू शकतो. सो यू कॅन सी द सिमिलॅरिटीज इन ॲनिमल्स ऑफ दोज मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, सी आता हे झालं ॲनिमलबद्दल. आता आपण प्लांट्स कन्सिडर करूयात. सो इन केस ऑफ अ प्लांट ग्रुप, सो इन युअर टेक्स्टबुक सम pictures of plants are given. Now these are the different species of plants also there. Now you know that tremendous varieties or rich biodiversity you can see in plant species present on the earth surface.
प्लांटच्या सुद्धा कितीतरी स्पीशीज मुलांनो पृथ्वीवरती आहेत, हो ना. पण ओव्हरऑल जर मॉर्फॉलॉजिकल स्टडी केला प्लांट स्ट्रक्चरचा तर यू नो दॅट येस पार्ट्स ऑफ प्लांट्स आर सिमिलर लाईक रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स. हे जे पार्ट्स आहेत प्लांटचे हे सेमच आहेत की नाही स्टुडंट्स. आणि इथे आपण जर मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर जर विचारात घेतलं तर रूटचं स्ट्रक्चर, स्टेमचं स्ट्रक्चर असं काही वेगळं आहे का की वरच्या बाजूला रूट्स येत आहेत, खाली कुठेतरी स्टेम येतो, लिव्स? नो. सो ॲव्हरेज मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर इन प्लांट्स आर ऑल्सो सेम. सी फॉर एक्झाम्पल टेक हिअर कन्सिडर द लीफ स्ट्रक्चर. ओके, सो द शेप ऑफ लीफ शेप, लीफ व्हेनेशन म्हणजे पानांवरती असणाऱ्या शिरा की ज्याच्यातून वॉटर कंडक्ट केलं जातं, लीफ व्हेनेशन. और लीफ पेटिओल म्हणजे पानाचा देठ. तर ॲव्हरेज जे मॉर्फॉलॉजी आहे किंवा ॲव्हरेज जे विजिबल स्ट्रक्चर आहेत ना प्लांट्समध्ये हे सुद्धा सिमिलर आहेत. सो अकॉर्डिंग टू मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स, नाव दीज आर द मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. हा इव्हिडन्स काय सांगतो आहे की एखादा स्पेसिफिक ग्रुप आहे, मग तो रादर प्लांटचा असू देत किंवा ॲनिमलचा असू देत. सो वी कॅन सी द सिमिलॅरिटीज बिटवीन मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स और विजिबल कॅरेक्टर्स. सो धिस morphological evidence proves that organisms of same group, organisms of specific group may have common ancestor, may have common origin, or we can say that they may have common ancestor. की जरी ह्या प्लांटच्या स्पीशीज वेगळ्या असल्या, ॲनिमलच्या स्पीशीज वेगळ्या असल्या, त्यांचे कॅरेक्टर जरी वेगळे असले स्टुडंट्स, तरीही त्यांचे जे पूर्वज असावेत की नाही त्यांच्यामध्ये येस, किंवा त्यांचे पूर्वज हे कॉमन असावेत, एकच असावेत. हे समजलं आहे सगळ्यांना. आणि या समान पूर्वजांपासून या डिफरंट स्पीशीजचं काय झालेलं असेल, इव्होल्युशन झालं असेल. सो इथे आपण कन्क्लूड करू शकतो मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सवरून. येस, अकॉर्डिंग टू मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स इन ॲनिमल्स और प्लांट्स, in a specific group of plants or in a specific group of animals, these organisms of same group may have common origin and may have common ancestor. Students, समजलं सगळ्यांना? ओके, सी now we are going to discuss about the next evidence, that is anatomical evidences. Now here we are going to discuss about second evidence which is given in your textbook, that is the anatomical evidences. Now what is anatomy? Now students, anatomy means it is also the branch of biology, yes, in which this branch of biology study the body structure. This branch of biology study the parts of body or bodily structure, study the structure of body, that is called anatomy. स्ट्रक्चर ऑफ बॉडी, बॉडीचे स्ट्रक्चर, बॉडीचे पार्ट स्टडी करणारं सायन्स, दॅट मीन्स ॲनॅटॉमी. नाव हिअर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द बॉडी स्ट्रक्चर और स्ट्रक्चर ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी और स्ट्रक्चर ऑफ बोन्स, बोनी जॉइंट्स. Now you carefully observe students the picture which is given in your textbook in the point anatomical evidences. Now students, which pictures are given here? कोणते पिक्चर्स दिलेले आहेत? See, for example, yes, human hand, human leg, cat's foreleg, patagium of bat, and
flipper of well. Flipper of well. Now students, look into in your textbook, observe the pictures carefully. So 4 examples or 4 organs of different organisms are given here. Which are those? Human leg. Understood? 1 minute. Sorry, human hand is given here. Human hand, cat's foreleg, patagium of bat, and flipper of well. So now these 4 organs of 4 different organisms are given here. Now, is there any similarities between those 4 organisms? No, not at all. Here human, cat, bat and well, these 4 organisms example are given here. Now when you observe these organs or when you observe those organisms, you can see no any similarities between those organisms or organs. See, no similarities between those organs given above, and their uses are different also. Their uses are different also. Students, हे जे ऑर्गन्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत ना, याच्यामध्ये तसं म्हटलं तर कोणत्या सिमिलॅरिटीज नाहीत. मॉर्फोलॉजिकल स्टडी केला तर ओके. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर जर आपण इथे कन्सिडर केले तर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरमध्ये कोणत्या सिमिलॅरिटीज नाहीत यावरच्या दिलेल्या ऑर्गन्समध्ये, आणि त्यांचे युजेस पण डिफरंट आहेत. हावेवर when you carefully observe the structure of these organs, you can see the similarities between the structure of bones. Students, आता बघा इथे ऑर्गॅनिझम पण अगदी वेगळे आहेत हो ना, आणि त्या ऑर्गनच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या सिमिलॅरिटीज नाही दिसून येत जर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर विचारात घेतले तर ओके. आणि त्यांचे युजेस पण डिफरंट आहेत त्या त्या ऑर्गॅनिझममध्ये. हावेवर इथे जर ॲनाटॉमिकल स्टडी केला आपण या ऑर्गनचा, म्हणजे ते जे ऑर्गन्स आहेत ना त्यांच्यामध्ये असणारे बोनचे स्ट्रक्चर किंवा बोनी जॉईंट्स जे आहेत, तर यू कॅन सी द सिमिलॅरिटीज येस बिटवीन their bodily structure. You can see the similarities between structure of bones and bony joints. आता स्टुडंट्स तुम्ही म्हणाल हे कसं, तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं फिगरमध्ये तर माणसाचा जो हात आहे बघा, हा पुढचा बोन, मागचा बोन किंवा फिंगरमधले बोन, हे असं स्ट्रक्चर आहे. व्हेन यू ऑब्झर्व द कॅट्स फोरलेग, इथे सुद्धा सी फोरहँड सी किंवा हाताचे हे मोठे 2 बोन्स, इथे असणारा जॉईंट्स किंवा फिंगरचे बोन्स, असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. येस. देन when you observe the patagium of bat. Now what is the patagium of bat? मुलांना वटवाघुळाचा पंख. जर तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल ते तर बर्ड लाईक स्ट्रक्चर दाखवतं, विंग्स कुठे असतात ह्युमन बॉडीमध्ये किंवा कॅटमध्ये. नो, नॉट ॲट ऑल. पण तिथे पण बघा हातासारखी स्ट्रक्चर आहे, पुढचा बोन, मागचा बोन आणि जे विंग्स आहेत ना, विंग्सला सपोर्ट करणारे बोन्स जे आहेत ते फिंगर लाईक बोन्स दिसत आहेत तिथे तुम्हाला. अंडरस्टूड. देन वेन यू ऑब्झर्व द फ्लिपर ऑफ वेल, तिथे सुद्धा असंच बोनी जॉईंट्स किंवा बोनचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येईल. सो व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दॅट इव्हिडन्स? या ॲनॅटॉमिकल इव्हिडन्सवरून तुम्ही काय कन्क्लुजन काढाल? दो दीज आर द डिफरंट स्पीशीज, राईट? इफ we can't see any similarities between those organs, their uses are different. However, when we study those organs anatomically, we can see the similarities between structure of bones and bony joints, and from that evidence we conclude that these organisms may have common origin, common ancestor, may have common
origin or common ancestor. Students, you definitely understood this concept. यावरून आपण असं कन्क्लुजन काढू शकतो, ॲनाटॉमिकल स्टडी जर केला डिफरंट स्पिशीजमधल्या डिफरंट ऑर्गॅनिझमच्या बॉडी पार्टचा, तर आपण इथे असं कन्क्लूड करू शकतो, जरी या स्पिशीज टोटली डिफरंट असतील तरीही त्यांचं ओरिजिन, त्यांचं मूळ कॉमन असावं, त्यांचे पूर्वज समान असावेत. I hope you definitely understand all those two evidences which support the evolutionary process, morphological evidence and anatomical evidence. Students, in next lecture we will discuss about another evidences like C connecting link are given, paleontological evidences, okay, then vestigial organs. So such other evidences are given in your textbook. We will discuss in next lecture. Till then, goodbye.